भाजपच्या संदीप जोशींनी राजकीय संन्यास घेण्याचा इशारा दिलाय. तसं पत्रच त्यांनी आता पोस्ट सुद्धा केलेलं आहे. विश्वासात न घेता तिकीट वाटप केलं असं जोशी म्हणतायत आणि त्यामुळे ते नाराज झालेत. खरं तर हे संदीप जोशी देवेंद्र फडणवीसांचे मित्र आहेत आणि ते भाजपवरती नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचा इशारा दिलाय. आमदार संदीप जोशी यांनी अचानक राजकारणातून 13 मे रोजी निवृत्त होण्याची घोषणा केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आणि नागपूरच्या राजकारणामध्ये एक धक्का जो आहे तो सगळ्यांना बसला आहे. संदीप जोशी माझ्यासोबत आहे. सर, मी म्हणालो त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे बालपणीचे मित्र अचानक असा निर्णय कसा घेऊ शकतात? काय हरकत आहे? मुख्यमंत्र्यांचे अनेक बालपणीचे मित्र राजकारणात नाहीये. मी राजकारणात आहे. मी हा निर्णय घेतला की यशोशिखरावर असताना निवृत्त होण्याचा जो आनंद आहे तो अजून पुढे गेल्यानंतर नाहीये. पण हेच म्हणायचं, यशोशिखर काही तुम्ही गाठलेलं नाहीये. तुमचे वडील आमदार होते, तुम्ही 4 वेळा नगरसेवक राहिलेला आहे, सत्ता पक्ष नेते राहिलेला आहे, महापौर झालेला आहे. तुमचं व्यक्तिमत्व जे आहे, शिक्षण जे आहे, राजकारणात चांगले लोक आले पाहिजे, तो अभ्यास तुमचा आहे, तुमचं शिखर अजून खूप मोठं आहे. त्यामुळे अचानक एकदम म्हणजे वयाच्या एकदम कमी वयातच, राजकारणात जे वय कमी असतं, सुरुवात असते, त्या वयातच तुम्ही निवृत्ती जाहीर करताय. गोष्ट गडबड नक्की आहे. गडबड काहीही नाही. प्रत्येक जण आपल्याकडे सरकारी याच्यात 60व्या वर्षी निवृत्त होत असतात. मला असं वाटलं की 55व्या वर्षी मी निवृत्त झालं पाहिजे. माझं सखोल विचारांती घेतलेला निर्णय आहे आणि काहीही गडबड नाही आहे. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर तरी दिसतंय का नाराज आहे, राग आहे? मला बिलकुल काही नाही. आय एम हॅपी. भाजपमध्ये काही लोक बाहेरून आलेले आहेत आणि ते नाव मी काही घेणार नाहीये. त्या लोकांच्या काही वागण्यामुळं किंवा काही भाजपमधून लोक आलेले आहेत, भाजपमध्ये बाहेरून पक्षातून लोक आलेले आहेत, इतर पक्षातून लोक आलेले आहेत, त्यामुळे काही तुमची राजकारणावर नाराजी आहे, तुम्ही थांबलं पाहिजे असं काही याला कंगोरे आहे? मुळीच नाही. मी एक नाव घेतो. सुधाकरराव देशमुख हे जवळपास 20 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीत आले. मी त्यांच्यासोबत काम केलं. मी तुम्हाला सांगतो, सुधाकरराव देशमुखांसारखा अध्यक्ष मी आजपर्यंत बघितलेला नाही. एकेका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या घरी त्यांच्यासोबत आम्ही फिरलेलो आहे आणि सुधाकरराव देशमुख आजही भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट न मिळाल्यानंतर देखील आमचं नेतृत्व करतात आहे. ते त्यांच्यासारखा माणूस आहे. असे अनेक माणसं आहे. आमची पार्टी 2 खासदारांची होती. ज्या वेळेला बाकी पक्षांमधून लोक आले त्याच वेळेला आमची पार्टी ही वाढलेली आहे. 13 मे रोजी आपण निवृत्त होणार असून 13 मे नंतर भाजपचे कुठलंही पद घेणार नाही असं आमदार संदीप जोशी म्हणतायत. दिवाकर जोशी यांचे पुत्र आहेत, ते सुद्धा आमदार होते. त्यामुळे राजकारणामध्ये असं उदाहरण हे क्वचितच पाहायला मिळतं की 55व्या वर्षी राजकारणातून निवृत्ती एखादी व्यक्ती मुख्यमंत्र्यांची निकटवर्तीय घेते आहे. त्यामुळे त्याचं कारण आगामी काळामध्ये संदीप जोशी सांगतायत तेच आहे का दुसरं काही आहे हे सुद्धा कळणार आहे. प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.